नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र आकाश सातपुते. आज तुम्हाला नारळ बागेतील खत नियोजनाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर आज आपण अशा एका खताबद्दल चर्चा करणार आहोत की ज्यामुळे आपल्या झाडाची खूप चांगल्या प्रकारे वाढ होऊन झाडास भरपूर प्रमाणात फुलधारणा होऊन त्याचं फळामध्येही खूप चांगल्या प्रमाणात रूपांतर होईल. तर ते खत आहे मित्रांनो फिश अमायनो ॲसिड. तर मित्रांनो, ते आपल्याला कसं बनवायचं आहे त्याची तुम्हाला माहिती सांगतो. मित्रांनो, आपल्याला जे मासे विक्रेते असतात त्यांच्याकडून आपल्याला फिश वेस्टेज 5 किलो घेऊन यायचे आहे. त्यामध्ये काळा गूळ बारीक करून टाकायचं आहे. तर हे सर्व दोन्ही मिश्रण आपल्याला ना छोट्याशा 50 लिटर किंवा 20 लिटरच्या कॅनमध्ये आपल्याला ते साठवायचे आहे. तर मित्रांनो, फिश अमायनो ॲसिड तयार होण्यासाठी कमीत कमी 1 महिन्याच्या वरती कालावधी लागत असतो. तर आपण हे मिश्रण ठेवल्यानंतर काळजी घ्यायची आहे की प्रत्येक 2 ते 3 दिवसाला जिथे आपण हे मिश्रण साठवलेलं आहे त्याचं त्या कॅनचं झाकण उघडून काठीच्या साहाय्याने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे असं आपल्याला 1 ते 1.5 महिना करायचं आहे. त्यापासून आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात हे फिश अमायनो ॲसिड तयार होते. मित्रांनो, 5 किलो फिश वेस्टेज आणि 5 किलो गूळ यांपासून तयार झालेले फिश अमायनो ॲसिड तुम्ही नारळ बागेसाठी 1 एकर बागेसाठी एकदम सोडू शकता. परंतु जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या झाडांना तुम्ही हे फर्टिगेशन करणार असाल तर त्याचं 1 लिटर असं एकरासाठी प्रमाण आहे. परंतु आपण फक्त नारळ बागेविषयी त्याचं लिमिट सांगत आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला 3 ते 4 महिन्यामधून एकदा जर आपण हे औषध दिले तर तुम्ही पाठीमागे पाहू शकताय की कशा प्रकारे झाडाला फळधारणा झालेली आहे. धन्यवाद.